हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। सगळ्यांना आजच्या दीप अमावस्येच्या दीपपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचा, ज्ञानाचा, यशाचा प्रकाश सदैव राहो ही देवाचरणी आज प्रार्थना। आजची सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे पण थोडीशी लवकर झाली। लवकर उठून घरामध्ये सगळी साफसफाई केली, स्वयंपाक बनवला आणि त्यानंतर मी सगळे घरातील जे दिवे होते ते आता साफ करून घेत आहे। आज आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस, आषाढी अमावस्या। त्यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असे म्हणतो। श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येणारा हा सण घरातील नकारात्मकता दूर करून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सकारात्मक प्रकाश आणतो। आजच्या दिवशी घरातील सगळे लहान मोठे दिवे, आरत्या, पंत्या, निरंजन स्वच्छ धुवून कोरडे करून ते आपण पाटावरती मांडतो आणि हळद, कुंकू, फुले, अक्षदा वाहून पूजा केली जाते। याच दिवशी दिव्यांचे पूजन करून घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना सुद्धा केली जाते। ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ती जागा स्वच्छ करून घेतली, त्यावरती पाट मांडला, नवीन वस्त्र अंथरलं आणि त्यावरती मी सगळे दिवे ठेवून घेतले। दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे। दिव्यांना हळद, कुंकू, गंध, अक्षदा, फुले वाहून मनोभावे पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला सगळे दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत आणि प्रार्थना करून घ्यायची आहे। जेव्हा आपण दिवे सगळे प्रज्वलित करतो त्यावेळी दीप ज्योती परब्रह्म अशा मंत्राचं उच्चारण करायचं आहे। या सणाला आपण श्रावण महिन्याची पूर्वतयारी सुद्धा म्हणू शकतो। श्रावणामध्ये अनेक सण असतात, उपवास असतात आणि प्रत्येक सणाला आपल्याला आरत्या, निरंजन, समया याचा उपयोग होतो। सणासुदीचे दिवस यायच्या आधीच आपण त्या स्वच्छ करून त्यांचं पूजन करून त्यांच्या प्रती एक कृतज्ञताच व्यक्त केली असं सुद्धा म्हणू शकतो। प्रत्येक भागामध्ये ही पूजा थोड्याफार फरकाने केली जाते। काही ठिकाणी कणकेचे दिवे लावले जातात तर काही ठिकाणी घरातील लहान मुलांना सुद्धा कणकेच्या दिव्याने ओवाळलं जातं। वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करण्याच्या पद्धतीमध्ये थोडाफार बदल असेलही पण त्या पूजेमागची भावना मात्र सगळीकडे सारखीच आहे। घरामधील नकारात्मक ऊर्जा कमी व्हावी, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढावी, प्रत्येकाच्या आयुष्यामधील अंधकार, दुःख दूर होऊन सुखाचा, यशाचा, ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पडावा। या दिव्याप्रमाणेच प्रत्येकाचं आयुष्यसुद्धा सुखाने उजळून निघावे हीच प्रार्थना मी सुद्धा केली आणि अशाच प्रकारे माझी आजची पूजा आहे ती पूर्ण झालेली आहे। सगळे दिवे प्रज्वलित केल्यानंतर घरामध्ये अतिशय पॉझिटिव्ह, प्रसन्न वाटत आहे। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।